विद्यार्थी मित्र हो, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. वर्गातील अध्यापन व अध्यापनासाठी वापरले जाणारे साहित्य यांचे नियोजन करण्यासाठी वापरला जाणारा आराखडा म्हणजे अध्यापन प्रतिमान होय, हे आपल्याला माहिती आहे. इसवी सन 1990 मध्ये ब्रूस जॉइस व मार्शावेल यांनी अध्यापन प्रतिमानांचं वर्गीकरण 4 गटांमध्ये केलेलं आहे. पहिला गट म्हणजे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने, दुसरा गट म्हणजेच व्यक्तिगत विकास प्रतिमाने, तिसरा गट सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने आणि चौथा गट वर्तन परिवर्तन प्रतिमाने. आज आपण माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने या गटातील अग्रज संघटक प्रतिमानाविषयी माहिती मिळवू. अग्रज संघटक प्रतिमान हे माहिती प्रक्रियाकरण गटातील म्हणजेच ज्ञान प्रक्रियाकरण गटातील प्रतिमान आहे. हे प्रतिमान डेव्हिड आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्तीवर आधारित ब्रूस जॉइस व मार्शावेल यांनी विकसित केलेले आहे. डेव्हिड आसुबेल यांनी आपल्या द सायकॉलॉजी ऑफ मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग या संदर्भ ग्रंथात 1963 साली अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाचा सिद्धांत मांडला. आसुबेलच्या मते शिक्षकाने जर पाठ्यवस्तूची मांडणी तर्कशुद्ध रीतीने केली तर अध्ययनाची प्रक्रिया अधिक जलद व परिणामकारक होईल. म्हणजे या ठिकाणी आसुबेल हा पाठ्यवस्तूच्या मांडणीवर अधिक भर देत आहे. आसुबेल हा ज्ञानाची मांडणी म्हणजेच अभ्यासक्रम, नवीन माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धती म्हणजे अध्ययन, अभ्यासक्रम व अध्ययन याबद्दलच्या कल्पनांचा उपयोग नवीन अनुदेश सादर करताना शिक्षकाला कसा होतो म्हणजेच अध्यापन, या 3 बाबींचा विचार करतो. अर्थपूर्ण अध्ययन हा या प्रतिमानाचा गाभा आहे. अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे काय? तर अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे मिळवलेले ज्ञान किंवा माहिती योग्य वेळी उपयोगात आणता येणे व ती आत्मसात करणे होय. याचाच अर्थ असा की ज्या वेळेला गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं किंवा प्रश्न आपण सोडवत असतो, त्यावेळेला आपण मिळवलेलं जे ज्ञान आहे, जे नियम असतील किंवा सूत्र असतील किंवा सिद्धांत असतील, त्यांचा उपयोग आपल्याला त्या उदाहरणांची उत्तरं शोधण्यासाठी करता आला पाहिजे. या प्रतिमानामध्ये अवगामी उपागमावर भर दिला जातो. तसेच पूर्णाकडून भागाकडे या अध्यापन सूत्राचा अवलंब केला जातो. अग्रज संघटकचा अर्थ आपण पाहू. अग्रज म्हणजेच सर्वात अगोदर किंवा अग्रक्रमाने येणारा. संघटक म्हणजेच विशिष्ट घटकांची रचना किंवा पद्धती करणारा. आणि अग्रज संघटक म्हणजे प्राथमिक अध्ययन साहित्य होय. आशयातील वेगवेगळे घटक, उपघटक यांचा क्रम लक्षात घेऊन त्यांची मांडणी व्यवस्थित करणे व पाठाच्या सुरुवातीला सादर करणे होय. तर अशा रीतीनं अग्रज संघटक हा अध्ययन साहित्यापूर्वी सादर केला जातो आणि त्याचा हेतू हा असतो की नवीन जे अध्ययन साहित्य आहे ते अध्ययन साहित्य आणि परिचित किंवा ज्ञात असलेलं अध्ययन साहित्य यांच्यामधील भेद हा स्पष्ट होणे आणि यासाठी विद्यार्थ्याला मदत करणे आणि नवीन अध्ययन साहित्याचा जुन्या अध्ययन साहित्याशी संबंध जोडून त्यांचं एकात्मीकरण करणे हा असतो. आता या अग्रज संघटकाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऍडव्हान्स ऑर्गनायझर. अग्रज संघटक हा अध्ययन साहित्यापूर्वी सादर करावा लागतो आणि तो अमूर्त व उच्च पातळीचा असतो, सामान्यीकृत असतो, समावेशक कल्पना असते. अग्रज संघटकामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन हे अर्थपूर्ण होते. अग्रज संघटकाचा काही भाग हा विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी निगडित असतो आणि त्यामुळे अध्ययन करावयाचा आशय व अध्ययनकर्त्याची बोधात्मक संरचना यातील तो दुवा असतो.
बोधात्मक संरचना म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे एखाद्या क्षणी एखाद्या विषयाबद्दलचे स्पष्ट, सुरचित व स्थिर असलेले ज्ञान होय. अग्रज संघटकामुळे विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना दृढ होण्यास मदत होते. आणि अग्रज संघटक म्हणजेच एखाद्या विषयाची थीम असते किंवा मध्यवर्ती कल्पना असते. आता अग्रज संघटकाचे प्रकार, टाइप्स ऑफ ऍडव्हान्स ऑर्गनायझर. अग्रज संघटकाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे विवरणात्मक अग्रज संघटक आणि दुसरं म्हणजे तुलनात्मक अग्रज संघटक. विवरणात्मक अग्रज संघटकाला स्पष्टीकरणात्मक अग्रज संघटक असंही म्हटलं जातं. या अग्रज संघटकामध्ये एखादे नवीन तत्व, संकल्पना वा विचार प्रथमच वर्गापुढे मांडण्यासाठी उपयोग करतात. आणि हा संघटक स्पष्ट करण्यासाठी संघटकाची विधानं जी आहेत ती स्पष्ट करण्यासाठी विविध प्रकारची उदाहरणे दिली जातात, तपशील सांगितला जातो, त्याचा पूर्वज्ञानाशी संबंध लावून नवीन ज्ञान विद्यार्थ्यांच्या बोधात्मक रचनेमध्ये जोडले जाते आणि त्याचे दृढीकरण होते. दुसरा अग्रज संघटकाचा प्रकार म्हणजे तुलनात्मक अग्रज संघटक. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बोधात्मक संरचनेत आधी असलेल्या ज्ञानाशी नवीन ज्ञान जोडण्यासाठी, तुलना करण्यासाठी या तुलनात्मक अग्रज संघटकाचा उपयोग करतात. या दोन्ही प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारानं आपण आपल्या पाठामध्ये अग्रज संघटक सादर करू शकतो. विवरणात्मक अग्रज संघटक म्हणजेच एक्सपोजिटरी ऍडव्हान्स ऑर्गनायझर. उदाहरणार्थ आपल्याला त्रिकोणाचे प्रकार हा जो घटक आहे तो अग्रज संघटक प्रतिमानाने शिकवण्यासाठी विवरणात्मक अग्रज संघटक तयार करायचा आहे. तो संघटक आपल्याला अशा रीतीनं विद्यार्थ्यांसमोर सादर करता येईल की विद्यार्थ्यांना कोन आणि त्रिकोण याविषयीची पूर्व माहिती आहे. विद्यार्थ्यांना कोन, कोनाचे प्रकार व त्रिकोण प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने विचारून घेता येईल. त्यानंतर शिक्षक त्रिकोणाचे प्रकार दोन आहेत, त्रिकोणाचे कोनांवरून पडणारे प्रकार आणि त्रिकोणांचे बाजूंवरून पडणारे प्रकार. त्रिकोणाचे कोनांवरून पडणारे प्रकार अशा रीतीने आहेत: लघुकोन त्रिकोण, सर्व कोन लघुकोन असतात, काटकोन त्रिकोण, एक कोन काटकोन असतो आणि तिसरा आहे विशाल कोन त्रिकोण, एक कोन विशाल कोन असतो. त्यानंतर त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार सुद्धा तीन आहेत. समभुज त्रिकोण, यामध्ये सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतात. आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू असमान लांबीच्या असतात. अशा रीतीनं विद्यार्थ्यांसमोर विवरणात्मक अग्रज संघटक सादर करता येईल. आता तुलनात्मक अग्रज संघटक म्हणजेच कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्स ऑर्गनायझर. उदाहरणार्थ त्रिकोणाची परिमिती या घटकासाठी तुलनात्मक अग्रज संघटक आपल्याला तयार करायचं आहे. शिक्षक परिमितीची व्याख्या स्पष्ट करतात की बंद आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. शिक्षक चौरसाची आकृती काढून स्पष्टीकरण करतात. ही आकृती शिक्षक फलकावर काढतील किंवा LCDच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसमोर सादर करतील. चौरसाच्या प्रत्येक बाजूची जी लांबी आहे ती A अक्षराने दर्शवलेली आहे आणि चौरसाची परिमिती बरोबर चारही बाजूंच्या लांबीची बेरीज बरोबर A अधिक A अधिक A अधिक A बरोबर 4A. त्यानंतर शिक्षक आयताची आकृती विद्यार्थ्यांना काढून दाखवतात आणि स्पष्टीकरण करतात. आयताच्या आकृतीमध्ये आयताची जी लांबी आहे ती L अक्षराने दर्शवलेली आहे आणि आयताची रुंदी ही B अक्षराने दर्शवलेली आहे. आयताची परिमिती बरोबर चारही बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर L अधिक L अधिक L अधिक B
अधिक बी बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी बरोबर 2L अधिक 2B. त्यानंतर शिक्षक त्रिकोणाची आकृती काढून स्पष्टीकरण करतात. त्रिकोणाच्या आकृतीमध्ये बाजूंची लांबी अक्षरांनी दर्शवलेली आहे A, B आणि C. त्रिकोणाची परिमिती बरोबर तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर A अधिक B अधिक C. तर अशा रीतीने शिक्षक विद्यार्थ्यांना असलेलं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाचा नवीन ज्ञानाशी संबंध जोडतात आणि तुलनात्मकरित्या तो सादर करतात. साधर्म्य दाखवणाऱ्या गोष्टी. प्रत्येक आकृती ही बंदिस्त आकृती आहे आणि कोणत्याही आकृतीची परिमिती शोधताना आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज केलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि साधर्म्य नसलेल्या गोष्टी आहेत की बाजूंची असमान संख्या आपल्याला दिसते आणि त्यामुळे आकृतीचा आकार वेगवेगळा आहे, आकृत्यांची वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि बाजूंची लांबी सुद्धा असमान आहे. तर अशा रीतीनं त्रिकोणाची परिमिती या घटकासाठी अग्रज संघटक हा विद्यार्थ्यांसमोर तुलनात्मक दृष्टीनं सादर करता येईल. आता या अग्रज संघटकाचा प्रतिमानाचा पदबंध आपण अभ्यासू. फ्रेजेस ऑफ ऍडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. पहिला पदबंध आहे उद्देश बिंदू. विद्यार्थ्याला अध्ययनामध्ये क्रियाशील बनवणे. दुसरा उद्देश आहे अर्थपूर्ण अध्ययनासाठी अग्रज संघटक तयार करणे आणि तिसरा उद्देश आहे अग्रज संघटकाच्या साहाय्याने बोधात्मक संरचना तयार करणे. दुसरा पदबंध आहे संरचना. या प्रतिमानामध्ये एकूण 3 अवस्था कल्पिलेल्या आहेत. अग्रज संघटक प्रतिमानाच्या या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था अग्रज संघटकाची प्रस्तुती, दुसरी अवस्था अध्ययन साहित्याची प्रस्तुती आणि तिसरी अवस्था बोधात्मक संरचनेचे दृढीकरण. तर यामध्ये पहिली अवस्था बघा अग्रज संघटकाची प्रस्तुती. यामध्ये 3 कृती दिलेल्या आहेत. पहिली कृती आहे अध्ययनाचा हेतू स्पष्ट करणे. म्हणजेच अध्ययनाचा हेतू स्पष्ट करणे या पहिल्या कृतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की आपल्याला जो पाठ्य घटक शिकवायचा आहे त्या पाठाचा हेतू प्रथमच विद्यार्थ्यांना सांगणे अपेक्षित आहे. नेहमीच्या पद्धतीमध्ये आपण प्रथम प्रस्तावना करतो, नंतर हेतुकथन करतो, परंतु येथे मात्र प्रथम अध्ययनाचा हेतू विद्यार्थ्यांना सांगणे अभिप्रेत आहे. दुसरी पायरी त्यातील पहिल्या पायरीतील दुसरी कृती म्हणजे अग्रज संघटक तयार करणे. आता अग्रज संघटक म्हणजेच प्रस्तावना नव्हे, अध्ययन साहित्य इतकाच तो महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्याचे पूर्ण स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. आणि या संघटकाचं स्पष्टीकरण करताना त्या संघटकाची वैशिष्ट्ये व गुणधर्म सांगणे आवश्यक असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देणं आवश्यक असतं. विविध संदर्भ पुरवावयाचे असतात आणि त्या आशयामध्ये जर काही पारिभाषिक शब्द आलेले असतील किंवा महत्वाचे शब्द आलेले असतील तर त्यांची उजळणी आपल्याला करावयाची असते. तसेच आपण जो आशय घेतलेला आहे त्या आशयाशी संबंधित पूर्वज्ञान जागृत करणं या कृतीमध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर तिसरी कृती म्हणजे बोधात्मक संरचनेचा एकात्मिक विकास साधणे. ही कृती येथे महत्वाची आहे कारण जुने ज्ञान व नवे ज्ञान हे दोन्ही परस्परांशी कसे संबंधित आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्यानंतर दुसरी अवस्था अध्ययन साहित्याची प्रस्तुती. यामध्ये 2 कृतींचा समावेश होतो. पहिली कृती म्हणजेच अध्ययन साहित्याचं सादरीकरण आपल्याला करायचं आहे
अध्ययन साहित्याचं सादरीकरण करताना आपण व्याख्यान, स्पष्टीकरण किंवा चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी वापरत असतो. आणि विद्यार्थ्यांचं अवधान टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शिक्षक ज्यावेळेला अध्यापन करतात, त्यावेळेला या अध्ययन साहित्याचं सादरीकरण करताना विद्यार्थ्यांचं अवधान टिकवून राहावं, यासाठी शिक्षक मग महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्या घटकाला अनुसरून ते प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतात. महत्त्वाचे शब्द असतील ते रंगीत खडूने अधोरेखित करतात किंवा दृकश्राव्य साहित्य वापरलं जातं आणि आपल्या अध्यापनामध्ये विविधता आपल्याला आणता येते. आणि ही विविधता आणण्यासाठी मग चेहऱ्यावरील हावभाव, त्यानंतर आवाजामध्ये चढ-उतार करणं, बदल करणं, योग्य अशा हालचाली करणं आणि महत्त्वाचे मुद्दे फलकावरती लिहिणे किंवा आकृत्या काढणे, तर अशा वेगवेगळ्या चेतक विविधतेच्या उपकौशल्यांचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांचं अवधान हे टिकवून ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर यातील दुसरी कृती म्हणजे अध्ययन साहित्याची तर्कशुद्ध मांडणी, जुन्या व नव्या ज्ञानाचा संबंध जोडणे. आपल्याला जे अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांसमोर सादर करावयाचं आहे, त्याचं पहिल्यांदा विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि हे विश्लेषण केल्यानंतर मग त्याची तर्कशुद्ध मांडणी ही करणं अपेक्षित आहे. विविध जुन्या आणि नव्या घटकांची मांडणी या ठिकाणी केली जाते आणि त्यामुळे जुन्या व नव्या ज्ञानाचा संबंध जोडणं या ठिकाणी शक्य होतं. आणि आपण पाठ्यवस्तूची जी मांडणी केलेली आहे, त्या मांडणीमध्ये जे विविध घटक आहेत, त्या घटकांची रचना कशी झाली आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे बोधात्मक संरचनेचे दृढीकरण. यामध्ये 4 कृतींचा समावेश आहे. पहिली कृती म्हणजे एकात्मक जुळणी. ज्ञानाच्या एकात्मिक जुळणीसाठी विविध तंत्रांचा वापर हा केला जातो. अध्ययन साहित्याशी संबंधित कल्पना या ठिकाणी आठवणे, अध्ययन साहित्यातील प्रमुख वैशिष्ट्यांचा गोषवारा सांगणे, व्याख्या असतील तर त्यांची पुनरावृत्ती करून घेणे, जुन्या व नव्या ज्ञानातील फरक सांगणे, अशा प्रकारच्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घेणं या ठिकाणी एकात्मक जुळणी या कृतीमध्ये अपेक्षित आहे. कारण आपण संपूर्ण पाठ्यवस्तूचे ज्या वेळेला प्रस्तुतीकरण करतो, त्यावेळेला संपूर्ण आशयामध्ये आढळणाऱ्या ज्या काही विविध संज्ञा असतील किंवा संकल्पना असतील किंवा घटना असतील, त्यांची काही कारणं असतील, परिणाम असतील, तर या सर्वांचा परस्परांशी असलेला जो संबंध आहे, तो व त्यांच्यामधील कार्यकारण भाव यांचा एकात्मिक रीतीनं संकलन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी कृती आहे सक्रिय अध्ययन. विद्यार्थ्यांचं ज्ञानग्रहण व्यवस्थित व्हावयाचे असेल तर आपल्या अध्यापनामध्ये त्यांना सहभागी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी संकलनात्मक भागामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावयाचे किंवा विविध प्रकारच्या कृती करावयास सांगावयाच्या, आकृत्या दिल्या असतील तर आकृत्यांना नावं द्या वगैरे, किंवा आकृती भौमितिक रचना जर असतील तर भौमितिक रचना काढा विविध मापं देऊन. तर अशा रीतीनं सक्रिय अध्ययनामध्ये त्यांना आपल्याला सहभागी करून घेता येईल. त्यानंतर तिसरी कृती आहे चिकित्सक अभ्यास. जो घटक आपण शिकवलेला आहे, त्या पाठ्यवस्तूची विद्यार्थ्यांकडून किंवा विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकाने चिकित्सा करणे या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्ययन साहित्यातील जे काही गृहीतक असतील किंवा त्यातून काही निष्कर्ष काढलेले असतील, तर ते निष्कर्ष तपासून पाहण्यास विद्यार्थ्यांना या सांगणे हे या कृतीमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर चौथी कृती आहे शंकांचे निरसन. संपूर्ण अध्ययन साहित्य शिकवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील, काही गोष्टी या समजलेल्या नसतील, तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सांगून शिक्षकांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा रीतीनं या तिसऱ्या अवस्थेमध्ये बोधात्मक संरचनेचे दृढीकरण किंवा बळकटीकरण या
अवस्थेमध्ये एकात्मक जुळणी, सक्रिय अध्ययन, चिकित्सक अभ्यास व शंकांचे निरसन या 4 कृतींचा समावेश होतो आणि या 4ही कृतींचा उपयोग आपल्याला एकाच पाठात करणे शक्य होत नाही. आणि ज्या वेळेला या 4ही कृतींचा उपयोग आपल्याला एका पाठात करणे शक्य होत नसेल, तर त्यावेळेला ती कृती पाठ्यवस्तूला अनुरूप किंवा योग्य असेल तरच तिचा वापर शिक्षकाने करावा. त्यानंतर आहे सामाजिक प्रणाली, सोशल सिस्टीम. पहिल्या 2 पायऱ्यांवरती शिक्षक हा बोधात्मक संरचनेवर नियंत्रण ठेवीत असतो आणि विद्यार्थी शिक्षकाने दिलेले ज्ञान ग्रहण करीत असतो. म्हणजेच पाठातील बऱ्याचशा भागावरती शिक्षकाचं नियंत्रण असतं आणि त्यामुळे शिक्षकाची भूमिका ही अधिक प्रभावी असते. तिसऱ्या पायरीवरती मात्र शिक्षक व विद्यार्थी दोघेही समान पातळीवर येतात आणि येथे विद्यार्थी प्रश्न विचारतो व शिक्षक त्याच्या शंकेचे निरसन करतो. सहाय्यभूत प्रणाली, सपोर्ट सिस्टीम. अध्यापनाला पूरक ठरणारे दृकश्राव्य साहित्य शिक्षकाने वापरावयाचे असते. तसेच अध्ययन साहित्याची तर्कशुद्ध मांडणी या ठिकाणी करावयाची असते. या प्रतिमानामध्ये मूल्यमापनाच्या विविध तंत्रांचा आपल्याला वापर करता येतो. मौखिक व अमौखिक या दोन्ही प्रकारांनी आपल्याला मूल्यमापन करता येतं आणि म्हणून अशा साधनांचा संग्रह तसेच विविध संदर्भ साहित्य आवश्यक असते. त्यानंतर प्रतिक्रियेची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ रिएक्शन. विद्यार्थ्यांचे शंकेचे निरसन करून नवीन ज्ञान आत्मसात करण्यास शिक्षकाने मदत करावी. विद्यार्थ्यांना नव्या व जुन्या ज्ञानातील साम्यभेद ओळखण्यासाठी मदत करण्याची भूमिका शिक्षकाला या ठिकाणी करावी लागते आणि विद्यार्थ्याने आपल्या मनात जे प्रश्न निर्माण झालेले असतील ते शिक्षकाला विचारावयाचे असतात आणि आपल्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी नेहमी तयार राहणे आवश्यक असते. अग्रज संघटक प्रतिमानाचे शैक्षणिक व पोषक फायदे, इन्स्ट्रक्शनल अँड नर्चरंट इफेक्ट्स ऑफ ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. अग्रज संघटक प्रतिमानाचे शैक्षणिक फायदे हे 2 आहेत. पहिला म्हणजे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक संरचना दृढ होतात आणि दुसरा फायदा म्हणजे माहिती व संकल्पना अर्थपूर्णरित्या आत्मसात केल्या जातात. अग्रज संघटक प्रतिमानाचे पोषक फायदे हे 2 आहेत. पहिला म्हणजे पृच्छेची आवड निर्माण होते आणि दुसरा पोषक फायदा अचूक विचार करण्याची सवय लागते. तर अशा रीतीनं या अग्रज संघटक प्रतिमानाचा उपयोग माहितीपर किंवा विचार प्रवर्तक पाठ्यवस्तू जर आपल्याला शिकवायची असेल तर त्यासाठी अधिक चांगल्या रीतीने आपल्याला करता येतो. शिक्षकांना प्रश्न विचारून शंका दूर करण्याची आणि माहिती मिळवण्याची गोडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटते आणि विद्यार्थ्यांचा बोधात्मक विकास होण्यास मदत होते आणि विविध उदाहरणं या ठिकाणी द्यावी लागतात आणि त्यामुळे या वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे अमूर्त संकल्पनांचे आकलन सुद्धा विद्यार्थ्यांना या अग्रज संघटक प्रतिमानाच्या सहाय्याने होत असतं. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.